तर आज मस्त असा उपमा बनवला होता आणि केतूला खायला दिला. नमस्कार मंडळी, मी मायागुरू या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता 9:45 झालेले आहेत आणि आत्ता जस्ट केतू एक्झाम द्यायला गेलेली आहे आणि आता माझी जी काही कामं उरलेली ती करून घेते. आता नाश्ता करून घेते मी आणि देवपूजा वगैरे करायची. बाहेर रांगोळी वगैरे सगळी काढून झाली आहे, तर स्टे ट्यून. आणि आता जस्ट मी माझ्यासाठी उपमा गरम करून घेतलेला आहे आणि वाटीत काढून पण ठेवला आहे. आता खाऊन घेते आणि पटपट जी काही कामं असतात ते पटपट केतू यायच्या अगोदर सगळं करून घ्यायचं आहे. स्वयंपाक पण करायचं आहे. तर चला मंडळी, आधी पहिले मी उपमा खाऊन घेते. आणि आत्ता जस्ट नाश्ता करायला लागली आणि तेवढ्यात दूध आलेलं आहे. तर आजकाल दूधवाला लेट यायला लागला आहे आमचा आणि त्यामुळे आमचं दूध खराब व्हायला लागलं आहे. तर काल ते खूप लेट आले, त्यामुळे दूध आमचं सगळं खराब झालं. त्यामुळे आत्ता मी त्यांना सांगितलं की बाबा रोज लवकर येत जा, कारण आता सध्या उन्हाळा पण आहे. जसं जसं लेट होतं तसं दूध ते खराब होतं. तर चला आता पटकन हे दुधाच्या पिशव्या धुवून घेते आणि दूध तापवायला ठेवते. तर दूध तापवायला ठेवलेलं आणि 5 मिनिटांनी बघते तर इथे गॅस गेला होता. तर आता सिलेंडर चेंज करते. फायनली सिलेंडर जॉईन केलेला आहे आणि आता दूध तापायला ठेवलं आहे. मी गॅसची फ्लेम लो ठेवते. हे मंडळी, काल महेश यांनी भरपूर असा भाजीपाला आणलेला आहे. तर हा भाजीपाला पण निवडायचा आहे. कोथिंबीर वगैरे, पुदिना, गाजर, बीट, फ्लावर, मटार. हे मटार वगैरे पण सगळे सोलायचे आहेत. आता हे सगळं मी हॉलमध्ये आणून ठेवते आणि जसं काम होईल तसं हे सगळं निवडायला घ्यायचं आहे मला. तर ते तुम्ही बघू शकता, बघा छान अशी भाजली गेलेली आहे. आणि इथे मी वेदांना पनीर मटार बनवते. तर त्याला आता जेवायला पण देते लगेच. तर आता इथे मी महेश यांनी काल रात्री आणलेल्या भाज्या मी निवडत बसले. आता इथे पालेभाज्या वगैरे काय नाही आहेत, परंतु कोथिंबिरी, त्यानंतर पुदिना आणि मिरच्या ह्या सगळ्या मी निवडून ठेवत असते. म्हणजे मिरच्यांची देठं काढते आणि कोथिंबीर आणि पुदिना निवडून ठेवते, त्याची पानं काढते. तर हे सगळं मला आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. बाकीच्या भाज्या तर मी डायरेक्टच ठेवणार आहे. माझ्याकडे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी कोणतेही कंटेनर नाही आहेत. मी अजूनपर्यंत कधीच कंटेनर वापरले नाही आहेत. जेव्हा कोथिंबिरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या मला जर का फ्रीजमध्ये ठेवायचे असतील तर मी अशा पद्धतीने कॅरी बॅगमध्येच ठेवत असते आणि बऱ्यापैकी राहतात माझ्या मते तरी. परंतु मला असं वाटतं की ह्याच्यासाठी कंटेनर घ्यावं. आता काही दिवसात फ्रीज पण मी नवीन घेणार आहे आणि त्यासाठी मी नक्कीच कंटेनरचा वापर करणार आहे. तर चला मंडळी, आता हे सगळं माझं झालेलं आहे. तर आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी चण्याची रस्सा भाजी मी बनवलेली आहे आणि त्यासोबत चपाती. तर आता जस्ट दिवा वगैरे लावलेला आहे आणि आता मी करते चहा. तर आज दुपारी मस्त झोप काढली, त्यानंतर थोडीफार कामं केली आणि आता वेळ झाला आहे, 7 वाजलेले आहेत. तर आता मी माझ्यासाठी चहा ठेवते. आणि आज जरा मला जेवण करायचा कंटाळा आला आहे. जरा दुपारीच जेवण केल्यामुळे आता खूप कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं जरा थोडंसं चहा पिते. सकाळीच मस्त चण्याची भाजी बनवली होती, त्याच्यामुळे आता मला स्वयंपाक करायची गरज नाही आहे. मस्त अशी आणि भरपूर अशा चपात्या पण उरलेल्या आहेत. आणि परवाचं पुरण माझं बाकी होतं, म्हणजे शिल्लक होतं, तर त्याच्या पोळ्या पण केलेल्या आहेत. तर आता फक्त मी थोडासा भात लावणार आहे. महेश यांना जरा भात लागतो आणि फक्त भात लावणार आहे. आणि आता पटपट बेसिंगमध्ये भांडी वगैरे पण घासून घेते. दुपारची म्हणजे स्वयंपाक केल्यानंतर मी भांडीच घासली नाही, तर आता भांडी पण घासून घेते. आधी पहिले माझं चहा पिऊन घेते. अगदी थोडासा चहा बनवला आहे मी, तर घुटभर चहा घेते. तर चला मंडळी, मी चहा घेते. तर या मंडळी चहा प्यायला. चहा घेऊन झाल्यानंतर लगेच मी आता किचनमध्ये आली आणि बेसिंगमध्ये भरपूर भांडी पडली होती. ॲक्च्युली दुपारची भांडी मी एवढी ठेवत नाही, परंतु आज थोडासा माझ्याकडून आळस झाला आणि दुपारी जेवण झाल्यानंतर मी थोडीशी विश्रांती घेतली. मी थोडा वेळ झोपली आणि त्यामुळे मग ही सगळी भांडी माझी राहिली.
सहसा मी दुपारची भांडी दुपारीच घासून ठेवते. फक्त संध्याकाळी जर का मी चहा वगैरे केला तर तीच भांडी पडतात किंवा केतूने काही खाल्लं वगैरे असेल तर तेवढीच पडतात. पण दिवसभरात 4-5 भांडी पडतच असतात. तर आज जरा जास्त साठली होती त्यामुळे मग आता ही घासून घेते. आता रात्रीचं जेवण झाल्यानंतर पुन्हा भांडी पडणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आता सगळी भांडी घासून झाली आणि सध्या कसं उन्हाळा असल्यामुळे दुपारी लगेच काही काम करावंसं वाटत नाही. जेवण झाल्यानंतर थोडंसं झोपावंसं वाटतं. आणि जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर दुपारी तुम्हाला झोपणं आवश्यक आहे. तर आताच भांडी वगैरे घासून झाली आणि कुकर पण लावते आता मी लगेच. तर कुकर लावलेला आहे. आता 15 मिनिटांनी हा कुकर थंड झाल्यानंतर लगेच केतूला मी जेवायला वाढणार आहे. तर चला मंडळी, आता पाणी पण आलं आहे आणि पाणी वगैरे पण भरायला ठेवलं आहे. माठामध्ये पाणी सोडलं आहे आणि आता सगळी कामं झालीत. आता लगेच जेवायचं आणि रात्रीची जी काही कामं आहेत ती उरलेली सुरलेली सगळी कामं करायची. उद्या केतूची एक्झाम नाही आहे, उद्या केतूला सुट्टी आहे. तर चला, आता 9:45 झालेत आणि महेश 9:30ला घरी आले. तर आता ते जेवत आहेत. केतू पण आज जरा जेवायला लेट बसली, वेदांत पण आज लेट बसला जेवायला आणि केतू आणि महेश बसले बेडरूममध्ये. महेश आणि केतू आत्ता जेवून झालं आहे. काय बघताय? तुम्ही मला काय हास्य जत्रा नाही लावला आज? आमचा टी व्ही बंद आहे त्यामुळे आम्ही मोबाईलवरती सिरियल वगैरे बघत असतो. अजून काय हवं तुम्हाला? भात वगैरे? ठीक आहे. तर चला मंडळी, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.